नमस्कार. लग्नाच्या बेडीत आपण पाहत आहोत राणीचं ऑपरेशन सिंधू करत असते. तिला काही क्षण आठवतात ज्याच्यामध्ये राणी रडत असते आणि राघवला म्हणते, तू शेवटी सिंधूची निवड केली, आता मला जगायचं नाही, मी जगात राहून करू काय, असं म्हणत असताना गाडी खाली गेलेली असते. ते आठवत असतं. इकडे राजश्री रुक्मिणी खूप काळजीत असतात. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर चक्र मारत असतात. राघवलाही काळजी वाटत असते. तो ऑपरेशन थिएटरच्या खिडकीतनं ऑपरेशन कसं चाललंय ते पाहत असतो. तितक्यात सिंधू आणि राघवची नजर एक होती. सिंधूला आठवतं की राघव म्हणाला होता, माझा राणीचं जीव वाचव, मी राणीवर खूप मोठा अन्याय केला आहे, मी आता विनूला काय तोंड दाखवू. तेव्हा सिंधूच्या मनात येतं की हा आजही राणीवरच प्रेम करतो. शेवटी त्याने दाखवून दिलं त्याचं पहिलं प्रेमच त्याचं प्रेम आहे. तो तिच्यासमोर हात जोडतो. तो सांगतो, माझ्या मुलाच्या आईला वाचव, विनूला मी काय तोंड दाखवू जर राणीला काही झालं तर. हे सगळं आठवत असताना ती ऑपरेशन करत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, पण ती डॉक्टर आहे, तिला ऑपरेशन करावंच लागेल. ती ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते, पेशंटनी खूप चांगली साथ दिलेली आहे, आता पेशंट धोक्यातनं बाहेर आलेला आहे, आता काळजी करण्याची गरज नाही, लवकरच तिला बरं वाटेल, शुद्धीत येईल आणि आपण तिला सगळे भेटू शकतो. दुसऱ्या दिवशी राघव राणीला भेटायला येतो. राणीचा हात घट्ट पकडत तिला सांगतो, मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला, मला माफ कर. आणि तितक्यात तिथे सिंधू येते. सिंधू बघते त्याने हात घट्ट पकडलेला असतो. तिला पाहून तो हात सोडतो आणि ती सांगते, पेशंट आता ठीक आहे, आपण लवकरच डिस्चार्ज देऊया तिला, तिच्या ह्या गोळ्या औषधं तुम्ही घेऊन या. आणि राघव म्हणतो, ठीक आहे, मी गोळ्या वगैरे घेऊन येतो. आणि पुढे राणीला शुद्ध येऊ लागते. तिला आठवत असतं की पिकनिकमध्ये हे राणी आणि सिंधू आणि राघवने किती मज्जा केली होती. ते सगळं आठवून तिला रडायला येत असतं. ती सिंधूकडे बघते रागाने आणि तिचा हात घट्ट पकडत तिला जाब विचारते, तू माझा जीव का वाचवला, मला का ऑपरेशन करून जिवंत ठेवलं, मला मारायचं होतं, मी राघवशिवाय जगू शकत नाही. तू जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून राघव तुझाच विचार करतो, माझ्याकडं बघतही नाही. तुझ्यामुळे आमचं आयुष्य अस्तव्यस्त झालेलं आहे. राणीला सिंधू समजवत असते की आपण घरी गेल्यानंतर निवांत बोलूया, आता तुमचं ऑपरेशन झालं आहे, तुम्ही काळजी करू नका. पण राणी कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नसते. ती तिथला सुरावी उचलते आणि सिंधूला धमकी देत असते, जर तू माझं सांगितल्याप्रमाणे ऐकलं नाहीस तर मी माझ्या हाताची नस कापून घेईन. असं म्हटल्यानंतर सिंधू म्हणते, ठीक आहे, तू सांग मी काय करू. तेव्हा ती सांगते, तू दुसरं लग्न कर. सिंधू तयार होते. पुढे राणी घरी येते. घरी तिचं औक्षण करून छानसं स्वागत केलं जातं. तिला घरात आणतात. रुक्मिणी तिचं कौतुक करते, तू घरी नसताना मला बरं वाटत नव्हतं, आता तू आली आहे, माझ्या जीवात जीव आला आहे, देवाचे आभार मानते, तू सुखरूप आहे. राजश्रीही म्हणते, तुला मी दूध हळद गरम करून आणते, म्हणजे हळदीने जखमा लवकर भरतात, तूही लवकर बरी होशील. ती दूध आणायला किचनमध्ये जात असताना राणी विचारते, विनू कुठे आहे. तेव्हा रुक्मिणी सांगते, तो शाळेत गेला आहे, आता घरी लवकरच येईल, त्याला कळलं तुझी आई येणार आहे तर खूप आनंदात आहे. आणि राघव गिल्टमध्ये असतो. तो राणीला विचारतो, तू माझ्यावर रागवली नाहीस ना, मला माफ करशील ना. तेव्हा राणी हसत म्हणते, हो, मी तुला कधीच माफ केला आहे आणि रागही मी विसरली आहे. इकडे बाबा सिंधूला सांगत असतात, तू खूप मोठं काम केलं आहे, शब्दात तुझे आभार मानणं शक्य नाही, तू आमच्या राणीचा जीव वाचवलास. सिंधू म्हणते, बाबा मी माझं कर्तव्य पार पाडलं, मी डॉक्टर आहे, मला पेशंटचा जीव वाचवावा लागेलच ना, माझे आभार मानू नका. मग राणी तिच्याकडे डोळ्यांनी खुणवत तिला सांगते, मी तुझी आभारी आहे, तू माझा जीव वाचवला. डोळे तर दुसरंच काहीतरी सांगत आहे. इकडे 2-3 दिवसानंतर राणीला बरं वाटू लागतं. राणी म्हणते, मला घरातल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. सगळ्यांना तिथे ती जमा करते आणि ती सिंधूलाही म्हणते, तू सांगतेस का मी सांगू. तेव्हा सिंधू काहीही बोलत नाही. मग राणी घरच्या सगळ्यांना स्वतःच सांगू लागते, सिंधूने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो तिने मला सांगितला आहे, म्हणून मी सगळ्या घरच्यांना सांगते. पण अन्वी खूप चिडते, सिंधू असं काही करणं शक्यच नाही, तू तिला जबरदस्ती करत असेल असंही ती तिच्यावर आरोप लावते. तेव्हा ती म्हणते, नाही. राणी म्हणते, सिंधूनीच मला सांगितलं. बाबाही विचारतात, सिंधू हे खरं आहे का. सिंधू काहीही बोलत नाही. राणी रश्मी घाईघाईने किचनमध्ये जाते आणि गोडाधोडाचं घेऊन येते. किती दिवसांनी आपल्या घरी गोड बातमी आली आहे म्हणत सगळ्यांना ती पेढे वाटू लागते. राणी स्वतःच्या हाताने राघवला पेढा भरवायला जाते. राघव तिचा हात पकडतो, सिंधूकडे बघतो, तू खरंच लग्न करण्याचा निर्णय घेतला. असं म्हटल्यानंतर राणी म्हणते, हो, पण सिंधू तू सांग. असं म्हटल्यानंतर सिंधू म्हणते, हो. असं ऐकल्यानंतर आता घरच्या सगळ्यांना धक्का बसलेला आहे. राणीने तर स्थळही आणलेलं आहे, तिला लवकरच पाहुणे पाहायला येणार असंही तिने सांगितलं.
पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. धन्यवाद.